झी 24 तास एक पाऊल पुढे। लॉटरीच्या आमिषापायी एका डॉक्टरला आपला जीव गमवावा लागलाय। भंडाऱ्यात ही घटना घडली। पाकिस्तानातून अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवर विश्वास ठेवून वेटरनरी डॉक्टर ओमराज बिसेन यांनी तब्बल 37 लाखांचे व्यवहार केले। मात्र या प्रकरणात त्यांची फसवणूक झाली आणि त्यांना हे सगळे पैसे गमवावे लागले। यामुळे मनस्ताप झाल्यानं त्यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला। पाहुयात याबाबतचा एक रिपोर्ट। आपल्या मृत पतीचा फोटो पाहून शोकाकुल झालेल्या या आहेत राधिका बिसेन। त्यांचे पती ओमराज बिसेन यांना वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी आपला जीव गमवावा लागलाय। डिसेंबर महिन्यात ओमराज बिसेन यांना अनोळखी नंबरवरून फोन आला। लॉटरी लागल्याची बतावणी या फोनवरून त्यांना करण्यात आली। मात्र त्याकरता तुम्हाला 17,500 रुपये भरावे लागतील असं त्यांना सांगण्यात आलं। त्या पद्धतीनं ओमराज बिसेन यांनी बँकेत पैसे भरले। त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल 37 लाख रुपये भरले। यासाठी त्यांनी 90 वेळा व्यवहार केला। मात्र त्यांना लॉटरीचे पैसे शेवटपर्यंत मिळालेच नाहीत। या मनस्तापामुळेच त्यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला। इथे चिठ्ठीवर नाव लिहिले 3 लोकांचे, एक सुनील विठ्ठल भारती म्हणून, एक आकाश वर्मा आणि एक सुनील काय आदित्य मल्होत्रा म्हणून। हे आता कुठचे नाही, पण तिथं म्हणजे त्या याच्यावर लिहिलंय तेव्हाच आपण हे केलं। बिसेन यांना एकाच क्रमांकावरून हे फोन आले। मात्र त्यांच्याशी बोलली वेगवेगळी माणसं। लॉटरीच्या हव्यासापोटी बिसेन यांनी घरातील 5 तोळे सोनं, गोंदियातील 2 प्लॉट गहाण ठेवले आणि तिथून तब्बल 33 लाखांची जुळवाजुळव केली। सायबर क्राईमनं तपास केला असता हे फोन पाकिस्तानातून आल्याचं स्पष्ट झालंय। ते नंबर जे आहे ते पाकिस्तानमधून ऑपरेट झालेले आहे असं लक्षात आलेलं आहे त्या नंबरच्या याच्यावरनं। परंतु इथे जिथे त्याला बँकांमध्ये पैसे भरायला लावले त्या दृष्टीने इथले कोण आहे त्या दृष्टीने तपास चालू आहे। बिसेन यांच्या घरच्यांनाही त्यांच्या या व्यवहाराची फारशी माहिती नव्हती। त्यांनी ICI मध्ये म्हणजे 90 वेळा पैसे भरले आहेत आणि स्टेट बँकेमधून 3 वेळेस आहेत। लॉटरीच्या आमिषापायी एका सुशिक्षित डॉक्टरला आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे अशा प्रकारच्या अनोळखी फोन कॉल्सना आणि आमिषांना बळी पडू नका, हेच या घटनेतून दिसून येत आहे। झी 24 ताससाठी माधव चंदनकर, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।